अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाजरीन, आपण बघत आहोत आपलं अल-सफा कोकणी न्यूज चॅनल. मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, मोतद जराशी आपल्या सगळ्याला एक ही न्यूज मिली सचलनी सोशल मीडियावरनं पण आपण ह्या व्हिडिओ बघला असाल की 2 दिवस कबल विशाल घडला फिरका परस लोकांनी कैसो लंगो नाच नाचले आणि विशालगडच्या दर्गाची पण बेहरमती करून करीबच्या एक गावातला काही घराला जाळले. संगात एक मस्जिदीची अशी बेहुरमती केले जी के ना काबिले दीद व ना काबिले बर्दाश्त है. आता सवाल पैदा होते की आपल्या देशातला कानूनचो राज आहे की ह्या फिरका परस्तचो राज आहे आणि ह्या इतकं बेकाबू का झाला. ह्या सगळ्या मामल्यात विचार करत खेळच्या मुस्लिम संघटनांनी आपल्या गोजभाई खतीबच्या मार्गदर्शनात खेळ तहसीलदारावर अलग अलग समाजी लोकांनी एकजा होऊन एक निवेदन दिले आणि हालिया हालातात त्याच्या इकडं शासनाचा पोलिसाचा लक्ष वेधून घेतले. त्यातला आपलं सामाजिक खिदमतगार याशीन परकार ह्यांनी पण आपली बाजू साफ मांडले की पोलीस पण कशी कवा कवा एकतर्फा कारवाई करतात. त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीत खेळच्या मुस्लिम संघटनांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी एक निवेदन आपल्या खेळच्या तहसीलदाराला दिलेनात. पेशात त्याच्या अहम झलकिया. अतिक्रमण आहे तो विषय न्यायप्रविष्ट. पण आज विशालगड पासून एक 5 किलोमीटर वरती गाजापूर म्हणून एक गाव आहे. त्या मुस्लिम वस्तीवर तसेच मशिदीवरती जेव्हा हल्ला होतो, साहेब सगळ्या घटना आम्ही सहन करू शकतो. जेव्हा मशिदीवरती हल्ला होतो किंवा तिथं हातोडा लागला जातो आणि तो जर व्हायरल कुठं झाला तर तो आमच्या छातीत आम्ही सगळं सहन करू शकतो आणि सहन करत आलोय आम्ही. पण जेव्हा मशिदीचे असतात तेव्हा आम्ही ऐकलं. आज एवढी हा अतिरेक चाललाय. ते मशिदीवरती हल्ला करायला जातात लोक, तसेच तिथले आमचे ग्रंथ झाले जातात. ते अख्खा मोहल्ल्याचा मोहल्ला आज 10-15 मला वाटते घरं जाळपोळ केली. विविध गाड्या म्हणजे कार्स असतील हे ते केले. किती आम्ही सहन करायचं. आता आमची व्यथा मांडण्यासाठी आम्ही भोईर साहेबांना फोन केला होता आपल्या PI. तर आज तुम्ही आम्हाला वाटलं सगळे अधिकारी इथं असतील. शेवटी तुम्ही प्रमुख आहात आमच्या तालुक्याचे. तर साहेब आम्ही व्यथा मांडायचे कोणाकडे जायचं. आज जेव्हा आपलं मागं जेव्हा राम मंदिरची ओपनिंग झाली आणि काही स्टेटस होणं खेडमध्ये सुद्धा आमच्या मुलांना मुद्दाम आत टाकण्यात आलं. आज परिस्थिती अशी आहे की इथं सुद्धा स्टेटस ठेवलं गेलं तर त्याची कोण तक्रार किंवा त्याची कोण दखल घेतली जात नाही. म्हणजे आम्हाला हा दुजाभाव का आम्ही निश्चितचे समाजाचे आहोत म्हणून काय हा प्रकारचा कुठेतरी थांबला पाहिजे. आम्ही त्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत. आम्ही सगळं सहन करू शकतो. पण मशिदीवरती जो हल्ला होतो तो आमच्या छात्राला लागतो आणि ते आम्ही सहन करणार. मग त्यासाठी आम्हाला कुठेही उतरायला लागलं आणि कसंही उतरायला लागलं तरी ते आमची तयारी. आज सर्वात महत्वाचं की कोल्हापूर म्हणजे जवळ आहे साहेब, काय कुठे दुसऱ्या राज्यामध्ये नाही आहे. आज कोल्हापूर आपल्या बाजूच्या जिल्ह्यातच आहे. तर अशा ठिकाणी जर हे सर्व अतिरेक चालू असेल, आज 14 तारखेची घटना असेल मला वाटते, आमचा मोहरम चालू आहे, काल सुट्टी होती पण आज आम्ही काही मोर्चे नाही काढू शकतो आम्ही पण नाही. आपल्याला इथं जो आपलं वातावरण आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं ते आपल्याला बाजूला ठेवायचं. आम्हाला इथं हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडवायचं नाही. पण आज जे स्टेटस ठेवतात त्यांच्यावरती लक्ष नाही कुठल्या अधिकाऱ्यांचं. म्हणजे आम्ही जाऊन तिथून मोर्चा काढायचा आणि सांगायचं का ह्या माणसाने ठेवलंय. पूरी सिचुएशन को बता दी और मुताबिक बार आपके पास आए और सब कुछ लेके आए, लेकिन आपकी तरफ से कोई अभी तक जवाब नहीं मिलता है. कोई दिक्कत है तो आपका मकसद क्या है? आप हमारे सामने से वाजे करो कि हमारा मकसद क्या है, क्यों नहीं हमारे साथ.
हमारे ऊपर जुल्म हो रहा है, बार बार हमारी मस्जिदों को जो है तोड़ा जा रहा है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान पे गुस्ताखी की जा रही है। लास्ट टाइम भी जो अनुभव शर्मा ने जो गुस्ताखी की थी, उस वक्त भी हम आए थे, पुलिस के साथ मीटिंग हुई, लेकिन उस पर कोई भी यानी कार्रवाई नहीं हुई। सर मकसद क्या है? यानी आप समझो यार, आप किसी के दबाव हो या आप कुछ करना नहीं चाहते हो, आप इसको भी हमारे सामने हमारे माशाअल्लाह जवान आप तैयार है, कुछ भी हो सकता है, लेकिन हमने उनको चुप बैठा। कितने सब्र का भी एक मादा होता है कि आदमी कितना सब्र करे। आप समझ रहे ना, आपके ऊपर भी अत्याचार कोई करेगा तो आपको मन को क्या होगा? हमारे भी एक सब्र का पैमाना है। तर विशालगडच्या अतिक्रमणाच्या नावावर सत्ताधारी पक्षाचे नेते आणि दुर्दैवाने ते शिवाजी महाराजांचे वंश यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणाच्या नावावर त्यांनी एखादा मोर्चा काढला। अतिक्रमण हा विषय न्यायप्रविष्ट होता आणि त्याला इथं त्याच्यावर न्यायालयाचे काही कमेंट्स होते, तरी सुद्धा त्यांनी न्यायालयाचा पण आदर न करता पोलिसांनी सांगितल्यानंतरही सुद्धा ते तिथे गेले। ते गेल्यानंतर काय केलं? गेल्यानंतर त्यांनी अतिक्रमणाचा तिथला विषय राहिला बाजूला आणि तिथल्या जाऊन दर्गेवर, तिथल्या मशिदीवर ती लोक अब्दल मुसली, कुराण शरीफची बेहुरमती केली। मशिदीतलं तिथं त्यांनी नाही त्या प्रकारे विषय घेतले, मशिदीच्या मिनारावर चढले। मग प्रशासन आणि पोलीस या प्रकारे म्हणजे एकतर्फे मूक त्यांची संमती आहे का? आणि मग हा विषय नेहमी मुस्लिम समाजाला टार्गेट केला जातो सत्ताधारी पक्षामधून। प्रशासनाने काय जबाबदारी आहे की नाही हा विषय मुस्लिम समाजाच्या मनामध्ये खतखततोय। आम्ही वेळोवेळी अशा प्रकारचे जेवढे काही मागे पण विषय झाले, प्रत्येक वेळा मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या विषयांनी अत्यंत खोट्या अशा आरोपावर टार्गेट केले गेले, त्यांना चिंतावणीखोर भाषणं झाली, तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे प्रशासन आणि सरकारने त्याची काही दखल घेतलेली नाही। हे विषय अत्यंत गंभीर आहे। समाजामध्ये याच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे। लोकांना थांबवणं आमच्यासारख्या लोकांना खूप, त्याला कधी काही रिटर्न उत्तर नाही किंवा त्याच्यावर काही ऍक्शन नाही। ठीक आहे, दरवेळेस आम्ही यायचं, आता बऱ्यापैकी आमच्यासारखे वरिष्ठ बोलले, आम्ही फक्त यायचं, निवेदन द्यायचं, आम्ही कोरोना शांत करायचं आणि निघून जायचं। बघा, खेडच्या घटना सांगतो, बाहेरच्या सगळ्यांना माहितच आहे, व्हायरल झाले तर त्याच्यावर काय कारवाई नाही, ते आता तुम्ही काय करणार, त्यांच्यावर ढकलणार। पण इथं ज्या खेडला घडलेल्या घटना आहेत, कॉलेजमधनं मुलांना मारत आणून इथं जमा केलेले, त्यांच्यावर कारवाई झाल्या, स्टेटस ठेवले त्यांच्यावर कारवाई झाल्या। मग आता जे स्टेटस ठेवलं त्यांच्यावर कारवाई करणार कोण? खेडचे अधिकारीच करणार ना, तिथे एकही अधिकारी नाही तुम्हाला सोडणार। हा तुमचा ऑफिस म्हणतात, म्हणजे आमच्या आता शांततेचा आहे ना अंतिम टप्पा आलेला आहे। ह्याच्या पुढे जे काय घडेल याला प्रशासन शासनच जबाबदार राहणार। आमची पण सहनशक्ती संपलेली आहे साहेब, याच्यावर ठोस काहीतरी पर्याय घ्या, उपयोग करा, आमच्या निवेदनचा आणि आम्हाला याच्यावर रिप्लाय द्या। ते घेतलं थोडक्यात हा निग्लेक्ट केल्याची जी भावना आहे ना, ती कुठेतरी सर्वांच्या थोडीशी मनात येते, त्याची सल लागते। तर आपण फक्त निवेदनं द्यायची काय, किंवा माननीय तहसीलदार साहेब नेहमी भेटतात म्हणून त्यांनाच भेटायचं काय, दॅन व्हॉट नेक्स्ट? हा जो टप्पा आहे ना पुढचा, कारण कितीही झालं, कारण आमच्या प्रकरणामध्ये सुद्धा म्हणत नाही सर, जे ठीक आहे जो काही गैरकृत्य करायचं त्याच्यावर पाहिजे, त्या मुलांना कॉलेज प्रेमायसेस सुद्धा मारलं गेलं, त्यांच्यावर कोणती एफआयआर नाही, कोणती साधी एनसीआर सुद्धा नाही। वास्तविक ते काम पोलीस प्रशासनाचं होतं, ऍडमिनिस्ट्रेशनचं होतं, त्यांना न्यायप्रविष्ट करण्याचा तो त्यांचा भाग होता। तरी सुद्धा मग एक प्रेशराइज बाय द वे ऑफ मॉब, बाय द वे ऑफ एनी अदर, आणि मग ते करून त्या 2 आणि 3च मुलांना घ्यायचं आणि 22-23 लोकांवर कोणतीही कारवाई नाही। तर हे क्लिअर कट ते दिसण्यात आलं, तिथून झालं, ठीक आहे, इथपर्यंत लोकांनी ते सहन सुद्धा केलं काही। पण तर प्रत्येक वेळेस साहेब कुठंतरी म्हणून आता ठीक आहे, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मग निवेदन देणे की काय, किंवा त्यांच्याकडे डेलिगेशन जाऊन मागे एसपी साहेबांकडे आम्ही अधिकार होते, मी स्वतः ते मांडलेले अल्पसंख्याक विरोध जे काही मुद्दे होते, जवळजवळ 15 ते 20 मुद्दे होते, त्याबद्दल सुद्धा। पण साहेब कुठं तरी एक रिलॅक्सेशन और रिलीफ मिळण्याचं जे प्रमाण आहे ना, ते 5% सुद्धा कुठेतरी होताना साहेब दिसत नाही। आणि हे अॅनालिटिकली, डाटा स्टॅटिस्टिकली त्याच्या आधारेच आम्ही कुठेतरी बोलत आहोत, कारण एवढी लोक म्हणजे त्याच्यातून प्रत्येक कोणी मुद्द्याच्या बाहेर जाऊन काही बोलणार नाही, किंवा सर्व तसे खोटारडे म्हणून काय खोटं सुद्धा बोलणार नाही। ठीक आहे, एक एवढं झालं असेल त्याला एवढं करता येईल असं होऊ शकतं, पण त्याच्यामध्ये ठीक आहे, हे कोणतं तरी निवेदन दिल्यानंतर समथिंग टू बी डन, ऍक्शन टू बी टेकन। आता तिकडे 144 असताना सुद्धा जर एवढे जात आहेत, आता आम्ही ती सुद्धा प्रोसेसमध्ये आहोत की एक्झॅक्टली
कवर हो गया, बता देता हूँ बच्चों को। साहेब कसं झालं, एवढं असून सुद्धा ते विजिबली असून सुद्धा त्यांच्यावर सेक्शन 144 असून सुद्धा जे दिसत आहेत, मग कॉज ऑफ ऍक्शन म्हणा किंवा काय म्हणा, काय तरी होतंय, काय काय दिसतंय की आता इथं फक्त स्टेटसफुल आपल्याला दिसलं होतं काही नंतर पुन्हा कधी यायचं काय